वयाच्या 38व्या वर्षी जगाचा निरोप घेणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं। हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत काम करणारी प्रिया मराठे हिला कॅन्सरचं निदान झालं होतं। पण 38व्या वर्षी प्रिया मराठे सोबत नेमकं काय घडलं होतं, कोणत्या 6 कारणामुळे तिचा घात केला, काय केलं असतं तर प्रिया मराठे वाचली असती, कोणत्या चुकीमुळे मृत्यूने लवकरच कवटाळलं, काय धक्कादायक खुलासा समोर आला, कोणते 6 कारणे आहे ज्यामुळे प्रिया मराठेला लवकरच मृत्यूला सामोरं जावं लागलं। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। 38 वर्षाचं वय, ज्या वयात मन भरून जगायचं त्याच वयात तिनं जगाचा निरोप घेतला। सिनेसृष्टीत एक धक्कादायक माहिती समोर आली। छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं होतं। मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासात तिने अखेरचा श्वास घेतला। प्रिया अवघ्या 38 वर्षाची होती। प्रियाला काही वर्षापूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सरचं निदान झालं होतं। मध्यंतरी ती आजारातून बरी देखील झाली होती, पण अलीकडे तिच्या शरीरात या आजाराने पुन्हा डोकं वर काढलं होतं आणि तिने अखेरचा श्वास घेतला। छोट्या पडद्यावरील मालिकापासून वेब सिरीजपर्यंत प्रिया मराठे यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं। पण कॅन्सरशी लढूनही तिची झुंज अपयशी का ठरली? प्रियाची कारकीर्द नेमकी कशी होती? प्रियाला कोणत्या लक्षणाने तिचा घात केला? काय मृत्यूचं खरं कारण होतं? काय केलं असतं तर ती वाचली असती? जाणून घेऊया। प्रिया मराठे यांना 2.5 वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं। तेव्हापासून तिची कॅन्सरची लढाई सुरू होती। प्रियाची शेवटची मराठी मालिका तुझे मी गीत गात आहे यामध्ये ती दिसली होती, परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्ये सोडली होती। सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने याबद्दल माहिती दिली। त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं। आरोग्याच्या कारणामुळे मी तुझे गीत गात आहे या मालिकेचा तिने निरोप घेतला होता। या मालिकेत मुलीची भूमिका साकारताना मी खूप खुश होते, परंतु शूटिंगचं वेळापत्रक खूप बिझी आणि आरोग्य या दोन्हीमध्ये समतोल गाठणं कठीण नव्हतं। या माझ्या आरोग्याच्या समस्या अनेक उद्भवल्या आहेत। मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं, परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते, म्हणून मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला, असे तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं। आणि त्या क्षणापासून प्रेक्षकांना धक्का बसला होता। पण खरं तर ती कॅन्सरशी झुंज देत होती असं तेव्हा मोजक्याच लोकांना माहिती होतं। मध्यंतरी प्रियाने कॅन्सरवर मातही केली होती। तिने उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता। तिच्या या पुनरागमनामुळे चाहत्यांना वाटलं की प्रिया आता पूर्वीच्या सारखी सक्रिय होईल, पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यातच कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं। ती सतत उपचार घेत होती, मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला। तिचं शरीर या उपचाराला प्रतिसाद देऊ शकलं नाही। अखेर तिची प्राणज्योत मालवली। हसऱ्या चेहऱ्याच्या गोड अभिनेतेचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी ठाण्यामध्ये झाला होता। प्रिया लहानपणापासून अभ्यासात हुशार होती। तिने शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती। त्याच काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं, पण हे सगळं सोडून ती अभिनयाच्या क्षेत्रात कधी येईल असं तिला स्वतःलाही वाटत नव्हतं। शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने ठाण्यामधील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि याच काळात कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्य स्पर्धेशी तिचा परिचय झाला। नाटकाच्या तालमीमध्ये ती हजेरी लावत असायची। तिला माहीत नव्हतं इतकं प्रचंड यश तिला येणार आहे आणि तिचा बळी कॅन्सर सारखा आजार घेणार आहे। आज प्रत्येक मराठी माणसाला प्रश्न पडलाय की प्रिया मराठेच्या मृत्यूचं कारण काय? कोणते ते 6 लक्षणं होते की जिने तिचा घात केला? कर्करोग होऊ द्यायचा नसेल तर काय करायला पाहिजे? डॉक्टर काय म्हणाले? तिचं आयुष्य अगदी खडतर होतं। डिग्री केली। डिग्रीच्या पहिल्या वर्षाला इतर नाट्यप्रेमी मित्रांची तिला साथ मिळाली। तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली। या काळात दिग्दर्शक रवी करमांजकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांनी तिला मार्गदर्शन केलं।
तिचा आत्मविश्वास वाढला. अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तिने पाया रचला. प्रियाने 2005 मध्ये सुखांडो या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्या मालिकेचा तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर तिने कधीच मागं वळून पाहिलं नाही. 2005 पासून आत्तापर्यंत प्रिया मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 4 दिवस सासूचे सारख्या दर्जेदार मालिकामध्ये तिने आपली छाप सोडली होती. मराठी मालिकामध्ये काम करत असताना प्रियाला हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याची संधी मिळाली. 2007 मध्ये टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर यांनी कसम से या मालिकेत प्रियाला घेतलं. या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली आणि प्रियाने हिंदी मालिकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकांमध्ये प्रियाचा चांगला बोलबाला निर्माण झाला होता. अभिनयाच्या प्रवासाला तिथे तुम्ही तिथे या मालिकेत पहिल्यांदाच निगेटिव्ह किंवा नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली आणि खरंच तिने या संधीचं सोनं केलं. निगेटिव्ह भूमिकेतही तिने अगदी ताकदीने साकारलं. प्रेक्षकांनी तिला तितकंच प्रेम दिलं. कसम या मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा दबदबा वाढला. एकता कपूरच्या आणखी एका सुपरहिट मालिकेत तिने प्रमुख भूमिका मिळवली, ती म्हणजे पवित्र रिश्ता. 25 ऑक्टोबर 2014 पर्यंत ZTVवर प्रसारित झाली. पवित्र रिश्तामधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. तिचं नाव घराघरात पोहोचलं. ती महाराष्ट्रापर्यंत लिमिट राहिली नाही तर संपूर्ण देशामध्ये तिचं नाव पोहोचलं. या मालिकेत सुशांत सिंग राजपूत, अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण अर्चनाची बहीण वर्षा अशी भूमिका साकारली. 2009 ते 2013 या कालावधीत तिने अनेक मालिकेमध्ये काम केलं. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्या ठिकाणी दाद दिली. 4 दिवस सासूचे, तू तिथे मी, संभाजी, ऑलमोस्ट सुपर अशा अनेक मालिकांमधून तिनं त्या ठिकाणी काम केलं. हिंदीमध्ये पवित्र रिश्ता, कसम से, बडे अच्छे लगते हैं या मालिकेमध्ये तिचं स्वतःचं स्थान तिने निर्माण केलं. छोट्या पडद्याच्या पलीकडे चित्रपट सृष्टीत तिने आपली चुणूक दाखवली. विघ्नहर महागणपती, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, 1, 2, 3, 4 अशा अनेक पिक्चरमध्ये देखील तिने काम केलं. काही काळानंतर तिने ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मुगे यांचा मुलगा अभिनेते शंतनू मुगे याच्यासोबत लग्न केलं. दोघं अतिशय चांगले मित्र होते. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. लग्नाच्या 13व्या वर्षाच्या सोबतीनंतर प्रियाने शंतनूला आयुष्यातून कायमची एक सुटका दिली. नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्या क्षेत्रात काम करून 38व्या वर्षी मनाला चटका लावणारं तिचं हे जाणं ठरलं. प्रत्येकाच्या डोळ्यातून दुःख व्यक्त होत आहे. पण मग खरं कारण नेमकं काय आहे? कोणते ते 6 लक्षणं होते ज्यामुळे तिचा त्या ठिकाणी त्याने घात केला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 38व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन त्या ठिकाणी झालं होतं. 38व्या वर्षी ऐन उमेदीचं असतं आणि या वयात अनेक गोष्टी उमेदीने किंवा जिद्दीने करण्याचं ते वय असतं. अशा वयात अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे तिच्या सहकलाकाराला आणि जे चाहतेवर्गीय आहे त्यांना देखील त्या ठिकाणी दुःख झालं होतं. प्रिया मराठीला नेमकं काय झालं होतं? प्रिया मराठीला 2.5 वर्षापूर्वी कर्करोग झाला होता. सोशल मीडियावर आरोग्याचं कारण देत प्रियाने काम थांबवलं होतं. तुझेच गीत मी गात आहे या मालिकेत प्रियाने काम केलं. मात्र त्यानंतर कॅन्सरवर प्रियाने मात केली. पुन्हा कामावर रुजू झाली. मात्र पुन्हा एकदा कॅन्सरनं डोकं वर काढलं. अखेर 31 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4 वाजता तिचं निधन झालं. प्रियाला या दरम्यान 6 लक्षणं दिसत होती. या लक्षणाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका. या लक्षणानेच प्रिया मराठेचा घात केलाय. प्रिया मराठेला दिसणारी 6 लक्षणं कोणती आहे पहा. सतत थकवा जाणवत होता. तिला सतत थकवा जाणवायचा. अनपेक्षित वजन कमी होतं. तिचं वजन खूप कमी झालं होतं. शरीरात गाठीची निर्मिती होती. त्याचबरोबर सतत खोकला येणे हे सगळ्यात मोठं लक्षण होतं. पचनाच्या समस्या, अन्नपचन न होणं, पोट जड होणं, पोटात त्या ठिकाणी जडपण वाटणं, अचानक रक्तस्राव होणं अशा प्रकारची लक्षणे तिला दिसत होती आणि याच लक्षणामुळे तिचा घात झाला. महिलांमध्ये सर्वात जास्त सामान्य कर्करोग असतो तो स्तनाचा कर्करोग असतो.
जेव्हा स्तनाच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात तेव्हा ट्यूमर तयार होतो, तेव्हा कॅन्सर होऊ शकतो. हा वयाच्या 35 ते 40 वयानंतर केव्हाही वाढू शकतो. तर अशा पद्धतीने कर्करोग हा महिलांना होत असतो. महिलांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे, तर या प्रकारावर देखील आता प्रकाश टाकणारे काही लेख समोर येत आहे. काही प्रकाराने व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येत आहे. प्रिया मराठीने करोडो रुपयाची संपत्ती मागे ठेवून ती गेली आहे. ती महिन्याला सरासरी 5 ते 6 लाख रुपये कमवायची. तिचे अंदाजे प्रॉपर्टी 5 कोटी रुपयाच्या घरात असल्याचे रिपोर्टनुसार समोर आले. तिला बिझनेसमध्ये देखील रस होता. मीरा रोड मधील एका कॅफेची ती मालकीण होती. फॉर्च्युनर सारखी मोठी कार देखील तिच्याकडे होती. तर महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न आता संपूर्ण राज्यामध्ये होत आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.